आपण एक मोठ्या स्वरूपामध्ये बैठक घेणार आहेत, सभा घेणार आहेत असं कळते. नेमकं कशासाठी ही सभा घेतली जाते, बैठक घेतली जाते? आहे सरकारनं कॅबिनेटमध्ये आता झालेल्या आचारसंहिता लागायच्या अगोदर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी होणार होती. सरकारला इतका वेळ देऊनही त्यांनी गुन्ह्यापासून हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थाचं गॅजेट, गव्हर्नमेंटचं गॅजेट हेही दिलं. त्या नोंदी सापडल्यात, त्यांचेही प्रमाणपत्र द्यायला टाळाटाळ करायला लागले, त्यांच्या परिवाराला द्यायला पण टाळाटाळ करायला लागले. आणि आमची मुख्य मागणी समाजाची की सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा, ती टिकवण्याची जबाबदारी सुद्धा सगळ्या सोयऱ्यांची सरकारची. आणि त्या माध्यमातून आम्हाला एक पत्र बघायचं सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून मिळायचं, म्हणजे ज्याची नोंद नाही त्या मराठ्यांच्या सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून पत्र बघायचं. मग आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात येणार होती. परंतु ते होईल वाटलं, परंतु सरकारनं पुन्हा विश्वासघात केला मराठ्यांचा. म्हणून आता समाजाची नेमकी पुढची दिशा आणि भूमिका ठरवण्यासाठी आपण एक मोठी बैठक महाराष्ट्रातली समाजाची घ्यायची. आणि 24 मार्चला आपण सकाळी 11 वाजता आंतरवालीला बैठक ठेवली. तिकडं मंडप उभारण्याचं काम सुद्धा सुरू आहे. मोठा मंडप आपण मराठा समाज घेतोय. आपला सभेचा कार्यक्रम झाला होता त्या ठिकाणी. तर मराठा समाजाच्या समोरच या गोष्टी ठरवायच्या की आता पुढची दिशा काय, आपल्याला आतापर्यंत काय मिळालं आणि आपल्याला काय मिळू सरकारनं दिलं नाही, यावरही चर्चा समाजाशी होणं गरजेचं आहे. आपण महाराष्ट्रातला पुन्हा एकदा सरकारने फसवलंय म्हणून 6 करोड मराठा एकत्र येतो. आपण 900 करोडची सभा घेतो. एकही अशी सभा पुन्हा देशात आणि राज्यात झाली नसणार, अशी एकही सभा. एकही मराठा परत घरी थांबणार नाही त्या दिवशी, कारण लेकरासाठी तो घरदार सोडून बाहेर येणार आहे. आपण सगळ्याची सगळा, मग तो शिक्षक असू द्या, वकील असू द्या, अभ्यासक असू द्या, डॉक्टर असू द्या, सगळ्या टीम, तो पण मराठा शेतकरी, कष्टकरी मराठा असू द्या, सगळे लेकरा बाळासह, माता मावल्यांसह बाहेर पडणार. ते ठिकाण कुठं काय हे ठरवायचं आणि ते ठरवून जिथं कुठं ठिकाण असेल तिथं मराठी शक्ती दाखवणार आहेत. आणि आता नेमकी पुढची भूमिका काय हे मराठ्यांना विचारणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येक गावातून मराठा समाज येणार आहे. त्या बैठकीत आता 24 तारखेला ठरवलं जाईल नेमकी मराठ्यांची पुढची भूमिका काय. मराठ्यांना ग्राह्य धरलं जात नाही ना, मग मराठ्यांची शक्ती काय, मराठ्यांची शक्ती काय ही मराठ्यांना एकदा दाखवणं गरजेचं आहे. कारण जर पोरं वाचवायचे असतील, त्यांच्या आत्महत्या रोखायच्या असतील, त्यांचं भविष्याचं वाटोळं होऊ द्यायचं नसेल, स्वतःचे लेकरं मोठे व्हावेत असं जर वाटत असेल मराठा समाजाला, तर मराठ्यांची शक्ती दाखवणं तेवढंच आता गरजेचं आहे. म्हणून आपण 24ला एकत्र, तर मराठा समाजाने सगळ्यांना त्या बैठकीला येणं आवश्यक आहे. आम्ही रात्री मुक्कामी बाहेर लांबच्या जिल्ह्यातून जे येणारे मराठा बांधव त्यांची 23 तारखेला संध्याकाळी जेवणाची सुद्धा इथे व्यवस्था केली ग्राउंडवरती. आणि 24 तारखेला पण दुपारची पण जेवणाची व्यवस्था केली. सकाळी किती वाजता सभा सुरू होईल? सभा नाही, बैठक. बैठक सभा नाहीये, ही बैठक घेतोय समाजाच्या. सकाळी 11 वाजता ती सुरू होणार 24 तारखेला. पाटील, एक असं होतं की मंत्रिमंडळाची जेव्हा बैठक झाली, मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांना सामोरे गेले आणि तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की सगळे सोयऱ्याचे आरक्षण बद्दल जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की येत्या 4 महिने ते 5 महिने लागतील, खूप मोठ्या हरकती आल्या, तेव्हा तुम्ही काय सांगाल? नाही, आम्हाला मान्यच नाही. हरकती घ्यायच्या का नाही हे सरकारच्या हातात. द्यायचं नसल, टाळाटाळ करायचं असेल, मराठ्यावर अन्याय करायचा असला, मराठा द्वेष जर तुमच्या पोटातला तुम्हाला बाहेर दिसू द्यायचा असता, तर तुम्ही असेच वाक्य वापरणार. 5 महिने लागणार, 4 महिने लागणार, 2 महिने लागणार, 3 महिने लागणार, तुम्ही बोलणारच. पण आम्ही थांबणार नाही आहेत ना. बाकीच्यांना कशाचाच आधार नसताना आरक्षण दिलं, आमचे पुरावे तरीही देणार. अधिसूचना तुम्ही राजपत्रित काढली, त्याची अंमलबजावणी तुम्ही करत नाहीये, आणि इतका दिवस लागण्याचा काय संबंध नाही. काय संबंध नाही. 4,47,000 का काय तुम्ही छाननी केली ते अधिसूचनेची, मग काय बघता का आणखीन वरचे ते येत राहतील आणि तुम्ही ट्रक नुसते ढिगल मोजत राहा मराठ्यांच्या. हो द्या आमचं वाटोळ इकडं, मी नाही ऐकू शकत, माझा समाज सुद्धा नाही ऐकू शकत. 10% आरक्षणावर आपण समाधानी नाही. ते मागितलं नाही, त्या मराठ्याचं नाही, मराठ्याने मागितलं काय, ते दोघांच्या गाणे मागितले, ते 200-250 मराठ्याला लागत आहे फक्त. ते त्यांच्यासाठी विषय, त्याचं टिकणारच नाही. ते मराठ्याच्या पोराचं वाटोळ करायला पाहिजे का आम्हाला? आता जर तुम्ही मागास सिद्ध झालाय असं विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्री म्हणते, तर 50%च्या आत 27% आरक्षण कमी नाही घेतलं. मागास सिद्ध झाल्यावर तर 50%चा हात घ्यावा लागतो. वर कशाला घेतलं? सध्या सत्ताधारी पक्षावर तुम्ही विरोधी पक्षांवर सुद्धा आगपाकड करताय, काय सांगा? आगपाकड काय, ते बेजार केलाय आम्हाला. ठराव केलेला गेला ध्यानात. सगळ्या पक्षाने ठराव केला होता ना, तुमच्या मागणीप्रमाणे जर आरक्षण द्यायचं असलं तर 1 महिन्याचा वेळ द्यावा. सगळ्या पक्षांनी सत्ताधाऱ्यास सांगितलं होतं. आम्ही 40 दिवसात दिला होता. विसरले का? आता यायचे उद्या पोरा मराठ्या दारात, मराठ्याच्या ध्यानात नसलं मी ध्यानात आणून देणार आहे मराठ्यांच्या. त्यांनी सगळ्यांनी ठराव केला होता. ते विनाकारण
त्यांना वाटतं मी इमानदारी विकावी, मी निष्ठा विकावी मराठा समाजावर. मी मराठा समाजाला विकून माझे लेकर सुखात नाही ठेवू शकत. ते करोडो पोरांचं जर वाटोळं झालं तर ते बाप वगैरे घेऊन रस्त्यानं कसं चालू मी नाही करू शकत गद्दारी मराठीची. जेलला सडायची वेळ आली तर हरकत नाही, पण मराठीची गद्दारी नाही करू शकत. मला तुमचे पैसे नको, पद पण नको. लोकसभा निवडणूक सध्याला त्याची आचारसंहिता सुरू आहे. अनेकांना वाटतं की मनोज जरांगे पाटील स्वतःचा राजकीय पक्ष काढतील किंवा कुठल्या तर पक्षाला पाठिंबा देतील किंवा व्यक्ती उभा करतील. याची दिशा नेमकी कशी करणार? मराठा समाज याबद्दल मोठ्या प्रमाणावर उत्सुक आहे आणि राज्यातील इतर पक्ष सुद्धा. राजकारण माझा मार्गच नाही. आपण पहिल्यापासून तेच बोलतो, माझ्या समाजाला आरक्षण पाहिजे. मी नीट उभाच काढणार यांचा, पण आरक्षण घेणार. बघूया समाज 24 तारखेला काय म्हणतो. समाजाच्या समक्ष समाजाला मायबापाला विचारल्याशिवाय आपण निर्णय कुठलाही लादायचा नसतो. मी त्यांच्यावर, समाजावर किंवा समाजाने माझ्यावर एक विचारानं बसून जर निर्णय काय घेतला तर त्याच्यातून यश प्राप्त होत असतं. आपण उगा आपल्या एकट्याचं जर घोडं दामटायचं म्हणलं तर एखाद्या समाजाचं वाटोळ होत असतं. त्यामुळे आपण 24ला काय समाजाची दिशा आहे, काय समाजाचं म्हणणं आहे हे ऐकून घेऊन मराठ्याने जर ठरवलं शक्ती दाखवायची त्यांना, तर काय होऊ शकतं 24 तारखेचं आज काही सांगता येत नाही. पण राजकारण माझा मार्ग नाही आणि मी त्याच्यात पडणार सुद्धा. धन्यवाद.